आज आपल्या यूट्यूब करिअरच्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा गॉगल घालून आपण शूट करतोय, म्हणजे गॉगल घालून मी इंट्रो शूट करतोय पहिल्यांदा. तर कमेंट करून लवकर सांगा कसा दिसतोय गॉगलवर. आणि हा आपलाच गॉगल आहे, गॉगल बोलणार गॉगल. आज आपली बोबडी वळली जरा, गॉगल असं काहीतरी बोलणार होतो. तर आता ब्लॉगला सुरुवात करूया. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कळलंच आहे आपला ब्लॉग कशाबद्दल आहे. आजचा आपला ब्लॉग आहे ताडदेवचा राजाचं पाद्यभोजन सोहळा. तर त्या निमित्ताने आपण चाललोय आपला ब्लॉग शूट करायला. तर आज इकडनं मी एकटा तर नाहीच आहे, माझ्यासोबत आपला पार्टनर आहे युवराज. युवराज आलाय बघा, युवराज भाई, युवराज पण आलाय. आणि आज मी इंट्रो देतोय. माझ्या बॅकग्राऊंड म्हणजे 10 करोडचं इकडे हे बॅकग्राऊंड आहे माझं. 50 करोड का टीव्ही आहे भाई, आहे 50 करोड का. तर जाऊ दे, ते टाइमपास सोडू. तर आपण आता चाललो इथून. तुम्हाला माहितीच आहे आपलं दहिसर स्टेशन. भाई सर्दी झाली तुला, ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदर सर्दी झाली त्याला. हा ये, तू जातोय खाली जातोय? हा ठीक आहे सर. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे कशाबद्दल आहे. तर इकडनं मी आणि युवराज, आता मी सांगितलं, आता परत तर सांगत नाही. तर मी चाललो आता स्टेशनला जाऊ आपण. तिकडनं चर्चगेट फास्ट ट्रेन पकडू, मुंबई सेंट्रलला उतरू. आणि तिकडनं आपला एक मित्र भेटणार आहे मुंबई सेंटरला, रोशन मकवाना. म्हणजे मी गेल्या वर्षी गणपती सीझनमध्ये क्षितिज म्युझिशियनमध्ये होतो, तर तोच मित्र आहे आपला, क्षितिज म्युझिशियनवालाच मित्र आहे रोशन मकवाना. तर आम्ही आता चाललो आहे इकडनं. तर दोघं आहे, तिकडनं मग बघू किती जण होत आहेत. तर आजचा आपला ब्लॉग असा होणार आहे, जो पण आहे तो बघून घ्या आता तुम्ही ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघतो इकडनं फटाफट. रेडी पोझिशनमध्येच आहे, तुम्ही मगाचपासून आपली धांदल बघतायत. रेडी झालेलोच आहे. मगाशी जरा टाइमपास करत होतो तारक मेहता वगैरे बघून. मी युवराजला कॉल करणार होतो की झाला की नाही रेडी, पण तो घरी आला आणि मी ब्लॉग सुरू केलेला आणि घरी आला तो. त्या अगोदर आज आहे 23 तारीख जूनची आहे, सॉरी जूनची 23 तारीख आहे. आणि काल रात्री म्हणजे आपला जो मास्टर आहे, बेस मास्टर सिद्धेश सिंग, त्याचं आज वाढदिवस आहे. तर रात्री आम्ही सेलिब्रेशन केलं जरासं आमच्या एरियाच्या मागे. तर ती व्हिडिओ तुम्ही आता पहा, कशी वाटते सांगा लवकर. आणि हॅपी बर्थडे आपल्या कमेंटमध्ये सिद्धू भावाला येऊ द्या. तर तुम्ही आता ही व्हिडिओ पाहिलातच आहे की आपण जसं सिद्धेशचा आपला बर्थडे साजरा केला. माझा मास्टर, गुरु, पार्टनर सर्व आपला आहे तो. म्हणजे आपण ज्याच्याकडनं शिकलोय, म्हणजे लहानपणापासून आपण बघत आलोय ज्याला, कसा तो बेस वाजवतो, म्हणजे त्याच्याकडनंच मी खूप काही शिकलोय. बेस कसं वाजवायचा, कसं म्हणजे काय नॉलेज असतं. तर माझ्याकडनं आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडनं, इंस्टाग्राम फॅमिलीकडनं सिद्धेश भावा आपला तू ब्लॉग बघत असशील तर खूप खूप तुझ्या मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी जास्त काय बोलत नाही, टाइमपास होतोय. खूप मोठा ब्लॉग बनेल, म्हणजे इंट्रो खूप मोठा होतो. मग आता निघायचं आहे फटाफट. आता निघूया इकडनं, आपण चालतच जाणार आहे. तुम्हाला आता मी सारखं तर रोज सांगणार नाही. आपलं स्टेशन इथून बाजूलाच आहे, 5 मिनिटावर अवघे आपलं स्टेशन आहे. तर आपण स्टेशनला जाऊया आणि तिकडनं आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. चला. आणि युवराज पण रेडीच आहे. युवराज थांबलाय. युवराजला गरमी होते आणि मला पण गरमी होते, कारण की फॅन बंद केलाय. आणि तुम्हाला माहिती आहे फॅन अगर चालू असला तर खरखर असा आवाज येतो, म्हणून प्रॉपर काय शूट करायला भेटत नाही. चला, तोपर्यंत आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस, सगळं शेअर बीर करून घ्या, लाईक बिग. चला आता आम्ही निघतो. तर भाई आता फायनली निघालोय. 4:30 वाजत आले आहेत आणि मी आणि युवराजच आहे. आता इकडनं डायरेक्ट दहिसर स्टेशन, तिकडनं दहिसर स्टेशनवरनं मग पोचल्यावर रोशनला फोन करूया आणि रोशन मग येईल तिकडे मुंबई सेंटर स्टेशनला. आणि फटाफट आता जाऊया. 4:30 तर आता वाजतच आलेत. चला दहिसर स्टेशनला आता डायरेक्ट भेटूया. बाय बाय, गुड बाय. ब्लॉग चालू होने के पहिले गुड बाय. चला लवकर जाऊया. चर्चगेट भाई, दहिसर स्टेशन समोरच आहे. आता तुम्हाला दाखवलं. आता लागली आहे चर्चगेट फास्ट, 2 मिनिटावर आहे. चला आता फटाफट जाऊया. 2 मिनिटावरच आहे, समोर दिसतंय आम्हाला, इंडिकेटर दिसतोय. फटाफट जाऊया चला. भाई आता तुम्ही जी ट्रेन बघितली ती होती दादरची, आणि आम्हाला वाटलं की चर्चगेट आहे. म्हणजे मला वाटलं, मी सांगितलं युवराजला की चर्चगेट लागली आहे. तर आता दादर गेली, आता येईल परत चर्चगेट. 2 मिनिटावर दाखवते, 2 नाही
हां 1 मिनिटावर आलीच असेल, म्हणजे दिसली आली ट्रेन. चला आता ट्रेनमध्ये जाऊया. आई जस्ट मुंबई सेंटरला आता पोचलो आहे. आता चाललो आहे लोकेशनला. समोरच इथे वाचतं आहे, तेच आहे वाटतं लोकेशन. तेच आहे ना युवराज? चला जाऊया, भेटूया तिकडे, बघूया. पथक पण आलं इकडे आणि आता बँजो चालू आहे कुठला तरी. बघूया कुठला तरी बँजो आहे, कुठला बँजो आहे, आणि पथक वगैरे पण तुम्हाला दाखवतो. आता ब्लॉग एन्जॉय करत राहा. रोशन भाई भेटलाय, रोशन भाई आणि आपला भाऊ पण आहे त्याच्यासोबत. वन साइड एकदम. साडदेव बिट्स ना.
नाश्ता वगैरे झाला आहे, नाश्ता केला आहे. आता परत चाललो आहे शूट करायला. चायनीज बेल आणि मंचुरियन ते सगळं खाल्लं. आता परत जाऊया शूट करायला. चला आता कोण वाजवतं आता बघूया कुठला बीट्स वाजवतं काय समजत नाही. भरपूर बीट्स, ताटदेव मोर्या, मेलोडी, दोस्ती यारी, भरपूर बीट्स आहे. ढोल ताशा पथक, मिलिंद दादा, भरपूर काय काय करावं. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा यने विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माला विभूतीचे उदराला चित्तकांताळेला ऐसा शंकर शोभे उमा वेल्हारा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती सापडले भाषण केले
भाई फायनली आपलं शूट करून जेवढं पण आहे झालं आहे, जे पण आता शूट केलं तुम्ही बघितलं. थोडं मी केलं, थोडं युवराजने केलं. युवराजने भरपूर व्हिडिओ आपला शूट केला आहे. आता चाललं आहे इथून परत आता आपल्या परतीच्या प्रवासाला दहिसर. आता इथून स्टेशनच्या तर बाजूलाच आहे, हा बघा स्टेशन समोरच आहे तिकडे. आणि इकडेच वादन आहे सगळं, पाठ्यभोजन आणि खाऊ गल्ली आपली. चला आता जाऊया. इथे आहे भाई स्टेशन, इथे मी तिकडे दाखवलं. इथे सॉरी, स्टेशन इथे आहे. सॉरी ना भाई, होता कधी कधी. तर चला आता बघूया कसं काय. आता ट्रेननी जाऊया घरी पहिलं दहिसरला, मग पुढे जायचं आहे. बोलूया पुढचं काय ते. मुंबई सेंट्रल स्टेशन. विरार फास्ट लागली आहे, पकडायची विरार फास्ट. मग पकडायची घरी लवकर यायला हा बोलतो विरार स्लो पकडूया. विरार स्लो नाही, सॉरी बोरवली स्लो. विरार फास्ट लागली आहे, 1 मिनटात येते. बघूया मुंबई सेंट्रल स्टेशनचं खूप जवळच होतं लोकेशन ना. स्टेशनच्या खूप जवळ होतं लोकेशन. आता बघूया घरी जाऊन काय ते बोलूया आरामात. खूप म्हणजे खूप अशी काय बोलतात त्याला, उत्कृष्ट काय उत्सुकता नाही. अरे ती गर्दीला काय बोलतात, प्रचंड गर्दी, उत्सुकता. चला चला लवकर लवकर. आली विचार आली. तर आता फायनली आपण दहिसरला आलेलो आहे. आणि आता वाजलेत 10:30 वाजून गेलेत, 6:40 झाले आहेत. आणि फोनची बॅटरी आता खतम, टाटा बाय बाय होणार आहे. अगदी 5%वर आली आहे. म्हणजे जेव्हा आपण ब्लॉग शूट चालू केलेलं ना तेव्हा 52 होती आणि आता 5%वर आली आहे. आता फटाफट फोन चार्जिंगला लावायचं घरी जाऊन. आत्ता जस्ट दहिसर स्टेशनला उतरलो आता आम्ही. आता इथून तर तुम्हाला माहितीच आहे आपलं, मी सांगणार नाही रोज रोज, परत एकदा तरी सांगतो. 5 मिनटावरच आपलं घर आणि एरिया आहे. मग आम्ही चालतच जाऊ. युवराज बोलत होता बोरवलीला उतरून आपण बसने जाऊ, 297 एक बस आहे. तर आमच्या हायवेला स्टॉप आहे, तिकडे उतरू. पण मी बोललो कशाला, पूर्ण अख्ख्या काय बोलतात ब्रिजवर आम्ही दोघंच आहे. हे बघ कोणच नाही, आता एक जण आलं. तर आता फटाफट जाऊया घरी आणि जो पण आहे आपला ब्लॉग घरी एंड करूया. कारण की आता ब्लॉग एंड करायला गेलो तर खूप जरा बोलायचं असतं, थोडंफार जे बोलायचं असतं ते बोलायला नाही भेटणार, फोन स्विच ऑफ होणार. तर फटाफट आता जातो घरी आणि बघू. तर आता वाजले सकाळचे 10:35 झालेत. तर आता मी ब्लॉग एंड करतो. रात्री टाईमच नाही भेटला ब्लॉग एंड करायला. कारण मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मी दहिसर स्टेशनला पोहोचलेलो तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आपली फोनची बॅटरी म्हणजे डाऊन होत आली आहे. आणि मी घरी येईपर्यंत फोन स्विच ऑफ पण झालेला. तर मला रात्री काय ब्लॉग एंड करायला भेटलाच नाही. मग आलो, चार्जिंगला लावला फोन आणि डायरेक्ट मग झोपूनच गेलो. डायरेक्ट सकाळी आता उठलो, 10 वाजता उठलो. आता रेडी बिडी झाले, मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे पण झाली आता. तर कालचा ब्लॉग तुम्ही म्हणजे हा ब्लॉग तुम्ही पाहिला. मी काल आम्ही लोक गेलेलो, मी आणि युवराज ताडदेवचा राजाचा पाद्यपूजन सोहळा बघायला. खूप मजा आली काल. म्हणजे खूप सारे बीट्स, पथक, डीजे, मिलिंद दादा, खूप काय काय होतं. आणि ताडदेव बीट्स, मोर्या बीट्स, मेलोडी बीट्स आणि साई म्युझिकल, ते सगळे बीट्स खूप होते. दोस्ती यारी, पुणेरी तर 3 की 4 प्रकारचे पुणेरीचे वादन होते, डीजे वगैरे. तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलातच. तर खूप मजा आली काल. आणि काल रोशन बघितलं तुम्ही, थापडोल वाजवत होता आपल्या ताडदेव बीट्समध्ये. आणि ताडदेव बीट्समध्ये जो आपला एक मित्र नवीन बनलाय, रोटो वाजवत होता जो कॉर्नर साईडला. तर आता त्याचं मला नाव नाही आठवत आहे, तर मी नाव विसरलं. तुम्ही ही व्हिडिओ बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच की आपला भाऊ जो म्हणजे आपला मित्र जो तिकडचा ताडदेव बीट्समधला एक नवीन मित्र झाला आपला. म्हणजे काल खूप मजा आली. जेवढं तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलं की कसं आम्ही शूट वगैरे केलं, कसं आम्ही मुंबई सेंटरला पोहोचलो वगैरे, सगळं तुम्ही ते बघितलं. लोकेशन पण स्टेशनच्या अगदी 2 मिनिटावरच होतं. तर काय एवढं धांदलवालं काय नव्हतं. काल खूप मजा आली ब्लॉगमध्ये पण, ब्लॉग बनवायला पण मजा आली आणि काल फिरायला पण खूप मजा आली. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, असं मी जाहीर करतो. तुम्हाला भेटतो असंच एका पुढच्या वेळेला आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला आणि माझ्यावर प्रेम देत राहा आणि असंच आपल्या ब्लॉगला लाईक बी जे पण आहे करून ठेवा, कमेंट वगैरे शेअर आणि सबस्क्राईब मेन करा. मेन सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करा. कमेंट तुमचे येतच नाही गाईस, कमेंट करा. कमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही करतात तेव्हा मला एवढं बरं वाटतं ना कमेंट वाचून की हा आपला ब्लॉग असा बनतोय तसा बनतोय. चांगले कमेंट पण करा आणि काय चुकतंय ब्लॉगमध्ये ते पण सांगा. म्हणजे नेक्स्ट टाइम आपण ती चूक सुधारू. म्हणजे जे चुकीचं तुम्हाला वाटतं की हे ब्लॉग बरोबर एवढ्या फुटेजमध्ये हे असं झालं तसं झालं, एवढं एडिटमध्ये असं झालं, तर ते पण आपल्याला कमेंट करून सांगत जावं. म्हणजे आपण ती चूक नेक्स्ट टाइम अजून सुधारू. आपण त्या गोष्टीमध्ये म्हणजे त्या चुकामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू. तर आता मी जास्त काही तुम्हाला ज्ञान नाही देत. तर तुम्हाला आता मी सांगितलं ते तुम्ही कराच. ब्लॉगला लाईक वगैरे शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस सर्व करून घ्या. भेटूया असाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.